हॅलो गायस, तर आज होती आपली चिनी टीमची कर्जतला नाईट मॅच. मग केली तयारी आणि आलो हायस्कूलवर. तर इकडे टीम टाकली तर प्लेयरांना जावाला गाडीने. मग साहिल त्यांची इको काढली. जेवढं जाताना तेवढं प्लेअर बसलं इकोमध्ये. तर आपला विवेक का आला नव्हता अजून. नंतर मग इकडची गावकीचे डेट आला विवेक. मग बसलो इकोमध्ये आणि निघालो कर्जतला यायला. ते प्लेयर बघा, आमचं चेहरी बघा सगळ्यांची. इकडे हेवी ड्रायव्हर राख्याचा होता आणि साहिल चव्हाण पुढं बसलेला. तर इकडे सार्थक विवेकची जाम टिंगल करत होता. तर विवेक त्याच्यावर पिसाळलेला. मग पोचलो कर्जतला जिथे मॅच होती तिथं. ही होती नाईट मॅचची एंट्री आणि ग्राउंड पण मस्त होता आणि स्टेज तर बघा, स्टेज पण चांगलाच केलेला त्याही. नंतर मग सगळे प्लेयर गेलो एक साईडला बसायला जरा. इकडं टीममध्ये केतन गायकर होता. इकडं पर्यानं ऋषी वॉर्मअप करत होता. समोरची टीम आली नव्हती म्हणून इकडं मग पर्यानं चायनाचा जरा बॉल खेळले चालू होता. ना टीममध्ये कृष्णा नारंगीकर पण होता. आमची होती बॅटिंग. ओपनिंग जोडी गेली बॅटिंगला असं धावा नव्हत्या आल्या म्हणून हारलो पहिली मॅच. हारलो मग बोललो चला आता घरा. मग निघालो घरी जायला. बसलो इकोमध्ये तर सगळ्यांची चेरी परलेली मॅच हरलेलो म्हणून. इकडे आम्हाला लागलेली भुका, पण बजेट आमचा कमी होता. मग लेस बीस घेतले आम्ही खावायला, थंडा घेतला आणि बसलो गाडीन. इकडे विवेक बघा, थंडा असा पिते का कधी पिलाच नव्हता. मग एक साईडला घेतली पोरा एकमेकाची टिंगल करायला. इकडे राख्यात झालता हेवी रायडर. कुठे त्याला जाऊ होता काय माहित, नुसता फास मारत होता गाडी. पोचलो हायस्कूलला. ते साहिलचा चेहरा बघा, याला काय झालं काय माहिती. निघलं सगळं प्लेअर घरा जावाला. आता भेटूया नेक्स्ट व्लॉगला. तोपर्यंत बाय बाय.